नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र जॉब अपडेट या चॅनलवरती. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण झाला असाल आणि भारतीय हवाई दलात म्हणजेच इंडियन एअर फोर्समध्ये करिअर करण्याचं स्वप्न बघत असाल, तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण बोलणार आहोत भारतीय हवाई दलाच्या अग्निवीर वायू भरती 2026 बद्दल म्हणजेच इनटेक 2 2027 बद्दल. यात आपण बघणार आहोत अर्जाच्या पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक निकष, पगार आणि अर्ज कसा करायचा. सगळं अगदी सोप्या मराठीत. जर तुम्ही अशा सरकारी भरतीच्या अपडेट्स पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन भरतीचा माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अग्निवीर वायू भरती म्हणजे नेमकं काय? तर भारत सरकारने काही वर्षापूर्वी अग्निपथ योजना सुरू केली. त्या अंतर्गत तरुण तरुणींना भारतीय हवाई दलात सेवा करण्याची संधी दिली जाते. यात निवड झालेल्या उमेदवारांना अग्निवीर वायू म्हणून ओळखण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे फक्त अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी यासाठी अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर या उमेदवारांना सुरुवातीला 4 वर्षांसाठी सेवा करावी लागते. आणि हो, ही संधी इथे संपत नाही. या 4 वर्षानंतर ज्यांची कामगिरी उत्कृष्ट असते अशा काही अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेतले जाते. म्हणजेच ही फक्त तात्पुरती नोकरी नसून पुढे कायम सेवेचे दारही उघडे ठेवते. तर मित्रांनो, आता आपण बघूया की महत्त्वाच्या तारखा. तर या भरतीची अधिसूचना 6 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याच दिवशी म्हणजे 6 जुलैपासून ऑनलाईन अर्ज भरणे सुद्धा चालू झालेले आहेत. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 26 जुलै 2026 रात्री 11 वाजेपर्यंत. त्यानंतर पात्र उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा 22 ते 23 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे फार कमी दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ही माहिती मिळाल्यानंतर लगेच तयारीला लागा. तर आता आपण बघूया की पदे. तर मित्रांनो, या भरतीमध्ये अंदाजे 2500 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. लक्षात ठेवा, ही संख्या अंदाजे आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार अंतिम संख्येत बदलही होऊ शकतो. या जागा 2 प्रकारात विभागल्या आहेत. पहिला प्रकार म्हणजे तांत्रिक म्हणजे सायन्स सब्जेक्ट. यासाठी गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांवर आधारित परीक्षा असते. दुसरा प्रकार आहे अतांत्रिक म्हणजेच की अदर दॅन सायन्स. यात इंग्रजी, तर्कशक्ती आणि सामान्य ज्ञान या विषयांवर प्रश्न विचारले जातात. तर आता बघूया आपण शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. यासाठी 3 पर्याय आहेत. त्यापैकी कोणत्याही एक तुम्हाला पूर्ण करता आला पाहिजे. तर बघूया. पहिला प्रकार, ज्यांची कोणाची 12वी उत्तीर्ण झाली असेल ते गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांसह आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. तर दुसरा प्रकार आहे अभियांत्रिक पदविका म्हणजेच डिप्लोमा, जसे की मेकॅनिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्स्ट्रुमेंटल यापैकी कोणत्याही शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा असेल किंवा 12वी नंतरचा डिप्लोमा असेल तरी चालेल. सोबतच तुमचा जर 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे व्होकेशनल कोर्स केलेला असेल, ज्यात गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय नॉन व्होकेशनल म्हणून शिकवले गेले असतील, तरीही तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. तर पात्रतेनंतर बघूया वयोमर्यादा. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची जन्मतारीख 1 जुलै 2005 ते 1 जानेवारी 2010 च्या दरम्यान असायला हवी. या दोन्ही तारखा धरून म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं, जर सध्याचं तुमचं वय अंदाजे 16.5 ते 21 वर्षाच्या दरम्यान असायला हवं. तुमची जन्मतारीख नक्की तपासा आणि अधिकृत अधिसूचनेतही एकदा खात्री करून घ्या, कारण इनटेकनुसार या तारखांमध्ये थोडाफार बदलही होऊ शकतो. आता बोलूया शारीरिक मापदंडाविषयी. कारण हवाई दलात फक्त अभ्यास नाही तर फिटनेस सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची 152.5 सेंटीमीटर असावी लागते आणि छाती किमान 77 सेंटीमीटर, ती सुद्धा किमान 5 सेंटीमीटरने फुगवता आली पाहिजे.
महिला उमेदवारांसाठी किमान उंची 152 सेंटीमीटर असावी लागते. बाकीचे तपशिलावर शारीरिक निकष अधिकृत अधिसूचनेत दिलेले आहेत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ते नक्की तपासा. अर्ज करण्यासाठी शुल्क किती लागतं? तर या भरतीसाठी अर्ज शुल्क आहे 550 रुपये आणि हे शुल्क सर्व उमेदवारांसाठी सारखंच आहे. हे शुल्क तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन भरू शकता. पेमेंट केल्यानंतर त्याची पावती आणि व्यवहाराचा तपशील जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडेल. आता समजून घेऊया संपूर्ण निवड प्रक्रिया, म्हणजेच नक्की कोणकोणत्या टप्प्यातून आपल्याला जावं लागणार आहे. तर पहिला टप्पा असणार आहे, यात होते ऑनलाईन लेखी परीक्षा. यात इंग्रजी, गणित किंवा भौतिकशास्त्र आणि रिझनिंग व सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा द्विभाषिक असते, म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेत, फक्त इंग्रजीत पेपर वगळता. तर दुसरा टप्पा आहे, यात शारीरिक तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच की फिजिकल टेस्ट होते. यामध्ये तुमची ॲपॅबिलिटी टेस्ट सुद्धा होते आणि तुम्ही यासोबत हवाई दलाच्या कामासाठी मानसिकदृष्ट्या किती योग्य आहात हे पण तपासण्यात येते. तर तिसरं आहे की वैद्यकीय तपासणी. या सगळ्या टप्प्यांतून पार पाडल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्या आधारे निवड जाहीर होते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती मिळतो? अग्निवीर वायू म्हणून निवड झाल्यावर पहिल्या वर्षी वार्षिक पॅकेज असतं 4.76 लाख वर्ष आणि सेवेच्या शेवटच्या वर्षापर्यंत हे पॅकेज वाढून 6.92 लाख वर्ष प्रति वर्ष इतकं होतं. याशिवाय लागू असल्यास जोखीम व कठीण क्षेत्र भत्त्यानुसार मिळतो. तसंच सेवानिधी नावाची एक योजना आहे, ज्या अंतर्गत नॉन कॉन्ट्रीब्युटरी विमा संरक्षण सुद्धा दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एकरकमी सेवानिधी पॅकेज मिळते आणि ज्यांनी कामगिरी उत्कृष्ट असते त्यांना कायम सेवेत संधी मिळते. तर आता आपण बघूया ऑनलाईन अर्ज कसा करायचा. पहिलं, अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन आपलं रजिस्ट्रेशन हे करून घ्यायचंय. त्यानंतर आपली एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण डिटेल्स, पर्सनल डिटेल्स भरायची आहे. न चुकवता पूर्ण पर्सनल डिटेल्स भरा, जेणेकरून काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर आवश्यक फोटो आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट ही काढून सेव्ह करायची आहे. अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. तर अधिकृत वेबसाईट म्हणजेच की संकेतस्थळ हे अग्निपथवायू.cdac.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ही होती भारतीय हवाई दलाच्या अग्निवीर वायू भरती 2026 ची संपूर्ण माहिती. तारखांपासून ते पगारापर्यंत सगळं काही. अर्ज करण्यापूर्वी एकदा नक्की अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिसूचना स्वतः वाचा, कारण नियमांमध्ये कधीही थोडाफार बदल होऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशाच महत्त्वाच्या सरकारी भरतीच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.